नर्मदे हर, नर्मदे हर. मागच्या अपडेटमध्ये तुम्हाला आम्ही कपिलेश्वर ह्या ठिकाणी 2 दिवस घालवले असं सांगितलं. त्याच्यातला हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी मैयाचं रूप हे असं होतं, खूप थंडी होती, त्यामुळे पूर्ण नर्मदा मैया ही धुक्याने आच्छादली गेली होती. वेगळंच रूप बघायला मिळालं. आणि इथे आम्हाला असं सांगण्यात आलं की सिद्धेश्वर नावाची पांडवांची तपोभूमी इथे आहे आणि तिथे शंकराचं मंदिर आहे. आणि थोडी वाकडी वाट करून जायला लागलं तरी तुम्ही तिथे जरूर जा, कारण त्याला तसं स्थान महात्म्य आहे, म्हणून आम्ही तिथे जायचं ठरवलं. आणि आता तिथले गुरुजी या सिद्धेश्वर मंदिराबद्दल आणि तिथल्या शिवलिंगाबद्दल काय सांगतायत ते ऐकूया. सिद्धेश्वर नाम से मंदिर है। ये पांडवों की तपस्या भूमि है। पांडव द्वारा निर्मित मंदिर है, पूरा पत्थर से बना हुआ मंदिर है। वो मंदिर, भगवान का नाम है सिद्धेश्वर महादेव, है ना। विशेषता यह है कि यह शिव, यह जलधारी है ना। शिव के गले में लपेटे हुए नाग है, सामने से नागिन है। नागिन 7 चक्र में, जैसे 7 चक्र होते हैं ना, ऐसे नागिन भी 7 चक्र में। कुंडलिनी के 7 चक्र जैसे तो शिव, नाग को शिव स्वरूप माना जाता है, नागिन को शक्ति स्वरूप माना जाता है, इसलिए आमने सामने मिलने से शिव शक्ति मिलन मुद्रा, ठीक है। वही जिलहरी के ऊपर सौराष्ट्र से लेके हिमालय की केदारम तक 11 लिंगों के 11 प्रतीक है। घृष्णे संत शिवालय 12वें स्वयं, यानी कि 12 ज्योतिर्लिंगों का संगम। ये 12 ज्योतिर्लिंगों के दर्शन करो या सिद्धेश्वर के दर्शन करो, पुण्य फल बराबर मिलता है। 12 ज्योतिर्लिंगों के दर्शन का पुण्य फल प्राप्त होता है सिद्धेश्वर दर्शन से। सो अशा ह्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतल्याचं प्रतीक असलेल्या शिवलिंगाचं आम्ही दर्शन घेतलं. आणि तुम्ही बघताय, आता अतुल तुम्हाला जवळून दाखवेल की खालून जो सर्प दिसतोय तर ती शक्तीचं प्रतीक आहे, आणि वरून जे सर्पाचं वेटोळं आहे ते शिवाचं प्रतीक आहे. आणि अशी ती शिवशक्ती मिलन मुद्रा अशी ह्या पिंडीमध्ये आपल्याला दिसते. सो इथे आम्ही दर्शन घेतलं ह्या महादेवाचं, आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अशा तऱ्हेने आम्ही त्या सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन तो दिवस कपिलेश्वरमध्येच परत येऊन घालवला. आणि परत दुसऱ्या दिवशी असंच मैयाचं दर्शन घेऊन आम्ही 5 किलोमीटर जे आत आलो होतो कपिलेश्वरसाठी, ते परत आम्ही बाहेर गेलो. आणि आता इथे आम्हाला कसा रस्ता लागला ते दाखवतो. इथे तुम्ही बघताय, हा पूर्ण हायवे आहे. संपूर्ण दिवस हा अशाच रस्त्यावरनं चालण्यात गेला. लंचपर्यंत जवळजवळ 12 किलोमीटर, आणि आता अजून पुढे 12 किलोमीटर जायचं आहे. मैयाचा किनारा सोडूनच यावं लागते, कारण धरणाच्यामुळे पाण्याचा साठा वाढल्यामुळे तिकडनं रस्ते बंद आहेत. आणि अशा कर्कश गाड्यांच्या आवाजातून चालत चालत तळपत्या उन्हात सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवरनं तपश्चर्याच एक वेगळ्या प्रकारची नर्मदे हर. म्हणला तसं खरंच तपश्चर्या होती. असं चाललो, चालत चालत येताना जरी दमत होतो तरी पण वाटेमध्ये आम्हाला अशी विविध प्रकारची सेवा देणारी लोकं भेटत होती. त्या दिवशी एकादशी होती. सो हे तुम्ही कुटुंब बघताय, यांनी आम्हाला इथे म्हणजे बालभोग दिला, चहा दिला, कोणी ताक देत होतं वाटेमध्ये. सो असं करत करत आम्ही या रस्त्याने पुढे जात होतो. आणि एका पॉईंटजवळ आम्ही आलो चालत चालत, आणि पुढचा आश्रम 3 किलोमीटरवर आहे असं आम्हाला माहिती होतं. पण मी आणि अतुल एवढे ड्रेन आऊट झालो होतो, पूर्ण अंगातलं त्राण निघून गेलं होतं, आणि आता ह्याच्यापुढे एकही पाऊल आपण चालू शकणार नाही अशी आमची एकमेकांकडे बघून आता काय करायचं म्हणजे अशा ह्याच्यात पडलो होतो. आणि तेवढ्यात तुम्हाला दाखवते की इथे आम्हाला हा एक बोर्ड दिसत होता, थोडासा पलीकडे होता.
ह्या सूरज पिपल्या नावाचे नगरसेवक, त्यांच्या मिसेस नगरसेवक होत्या, ते आमच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी अतुलला विचारलं की महाराजजी, तुम्ही काहीतरी अडचणीत दिसताय आणि मला दिसतं आहे की तुम्ही पुढे चालू शकत नाही आहात, तर तुम्ही काहीही संकोच न बाळगता तुम्ही आमच्या घरी चला. असं म्हणून तिथेच त्यांचं घर होतं. त्यांनी अतिशय आग्रहाने बोलवून आम्हाला त्यांच्या घरामध्ये नेलं आणि मी आणि अतुल बघतच राहिलो की असं आपण अनोळखी माणसाच्या घरात कसं काय जायचं. पण त्यांनी आम्हाला खूप आग्रह केला, झोपायला चांगली व्यवस्था केली, गरम पाणी दिलं आंघोळीला. आणि तुम्ही बघताय की आपल्याकडे जर का आयत्या वेळी पाहुणे आले तर आपण कसं पटकन काहीतरी करतो, तसं त्या बाईंनी कणिक मळून गरम गरम तूप लावलेले फुलके आणि ही अशी भेंडी आणि काहीतरी चवळीच्या शेंगा घातलेली वेगळीच भाजी होती, ती भाजी आमच्यासाठी केली. परत बघता पेरू चिरला, त्याच्यानंतर फरसाण दिलं आणि म्हणजे असं की तुम्ही शांतपणे जेवा आणि तुम्ही झोपा, तुम्ही खूप दमले आहात. आणि आम्ही जेवण करून झोपलो आणि त्यांचा सेवाभाव तुम्ही बघताय. हा दुसऱ्या दिवशी तिकडून निघालेला आमचा, आय थिंक अतुलनी हा शेअर केला होता फोटो आधी ग्रुपवर. आणि खरंच आम्हाला कोणीतरी नातेवाईकांच्या घरी राहिल्याचा आनंद मिळाला. सो अशा तऱ्हेने माझ्या मनामध्ये विचार आला की जरी अनोळखी लोक कितीही अडचणीत आपल्याला दिसली तरी आपल्याकडून ही अशी कृती होईल का की कोणाला तरी अडलेल्याला घरामध्ये बोलवून त्याची रात्री त्याला ठेवून घेऊन त्याची एवढी सेवा करणं, हे आपल्याला तरी जमेल का, असे विचार मनामध्ये आले. आणि म्हणजे हीच खरी नर्मदा तटावर मैयाची शिकवण आहे असं मला आणि अतुलला वाटलं. आणि इथे आम्ही यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे गेलो. आणि विशेष सांगायची गोष्ट की हे गृहस्थ अजूनही अतुलच्या टचमध्ये आहेत. पुढे तुम्हाला कुठे अडचण नाही आहे ना, असे त्यांचे वारंवार फोन येत आहेत आम्हाला. आणि हे मला खरंच विशेष वाटलं. ह्याच्या पुढचा अनुभव तुम्हाला सांगते. हे अंजड नावाचं गाव होतं. ह्याच्या पुढे आम्ही बोरलाई नावाच्या गावामध्ये गेलो. आणि ह्या गावाची विशेष आठवण म्हणजे हे समोर जे तुम्हाला गृहस्थ दिसत आहेत इथे पांढऱ्या वेशातले, परिक्रमा वेशातले, तर हे पॅरालिटिक गृहस्थ आहेत. हे या मागे दिसत आहेत ना, त्यांचे वडील आहेत. आणि जेव्हा आम्ही परिक्रमा उचलली होती तेव्हा हे कुटुंब सडनली आमच्याजवळ गाडी थांबली आणि त्यांनी आम्हाला यांच्याबद्दल सांगितलं की पॅरालिसिस झाला असूनही त्यांना बोलता येत नाही, डाव्या अंगामध्ये जोर नाही आहे, पण तरी ते हट्ट करतायत की परिक्रमा करायची. तर ते तुम्हाला जागोजागी भेटतील आश्रमांमध्ये, तर तुम्ही प्लीज त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि आम्हाला त्यांच्याबद्दल अपडेट देत राहा. सो त्यांचा आम्हाला सारखा फोन यायचा. मग ते भेटले तर आम्ही सांगायचो की हो आहेत किंवा नाही आहेत, किंवा आम्ही कधी भेटले तर मदत करायचो त्यांना. असं करत करत मी त्या बोरलाई नावाच्या त्यांच्या गावी आलो. त्यांनी आम्हाला खूप आग्रहाने तिथे बोलवलं. आणि आता तुम्ही बघताय की कशा प्रकारे त्यांनी आमचं आगत स्वागत केलं. आम्हाला पूजा केली, आमची मैयाची दक्षिणा दिली आम्हाला. त्याच्यानंतर साजूक तुपातला छान काजू बेदाणे घातलेला शिरा त्यांनी बनवला होता, चहा पोहे केले होते. सो असं हे आनंदी आणि सेवाभावी कुटुंब ह्या सुनील पाटीदार नावाच्या माणसाचं. आणि कुठून खरंच ऊर्जा येते, म्हणजे एवढा पॅरालिसिस झालेला असताना केवळ मैयाच मला याच्यातून बरं करेल या विश्वासाने ते आमच्याबरोबर परिक्रमा करतायत. खरंच म्हणजे थक्क करणाऱ्या गोष्टी, जसं मी तुम्हाला मागच्या अपडेटमध्ये म्हणलं, तशा आम्हाला इथे दिसत आहेत. आणि आता हा पुढचा अनुभव बघा. तिथून बाहेर आलो आणि हे बोलवून बोलवून असा लोकांना बालभोग देण्यासाठी लोक सेवेला बोलवतात. आणि आम्हालाही तसंच बोलवलं. एवढा शिरा खाल्ला होता खरं तर, पण तरी ते ऐकायलाच तयार नाहीत. आणि इथे पण मग त्यांच्या आग्रहाखातर आम्ही थोडासा चहा घेऊन, पोहे घेऊन असं पुढच्या रस्त्याला लागलो. खरंच म्हणजे नर्मदा मैयाच्या तटावर कोणीही उपाशी कधी राहत नाही. आणि मैया तुमची सगळ्या परिस्थितीमध्ये काळजी घेते याचा पदोपदी आम्हाला अनुभव आला आणि आम्ही नतमस्तक झालो. नर्मदे हर, नर्मदे हर.